एक जयंत नारळीकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे या विषयावरती, सायंटिफिक एज नावाचं, की ज्यात त्यांनी भारतामध्ये कोणकोणते विज्ञानाच्या आणि गणिताच्या क्षेत्रामध्ये शोध लागले त्याचा एक आढावा घेतलेला आहे. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की शोध लागले असतील, नव्या नव्या कल्पना इथल्या काही लोकांना सुचल्या असतील, पण त्या विज्ञानाची वैज्ञानिक दृष्टीची जी एक परंपरा निर्माण व्हावी लागते ती आपल्या समाजामध्ये झाली नाही. उदाहरणार्थ एका पिढीमध्ये एक शोध लागला, मग त्याचा विकास पुढच्या पिढीमध्ये झाला. मग जयसिंगाचं त्याने उदाहरण घेतलं होतं की त्याने एक त्या वेधशाळा बांधल्या होत्या दिल्लीला वगैरे, आग्र्याला, मथुरेला वगैरे. त्याच्या नातवाने त्या वेधशाळानंतर ज्या रिकाम्या पडल्या त्याच्या नातवाने त्या तोफगोळ्यांचे नेम साधण्यासाठी म्हणून त्यांचा वापर केला. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश होता तो बाजूलाच राहिला. आणि याचं कारण नारळीकरांनी असं म्हटलेलं आहे की इथल्या सामाजिक रचनेमध्ये इथे एक ज्ञानाची परंपरा निर्माण होऊ शकली नाही, याचं कारण इथली गेल्या 1-1.5 वर्षामधली सामाजिक रचना, असं म्हटलंय. तर ते तुमच्या याच्या विरोधात जात आहे ते मत, तर तुमचं काय मत आहे त्यावर? पूर्णपणे हे जे मत आहे की आपल्याकडे ज्ञानाची परंपरा नव्हती याच्याशी मी काही सहमत नाही. ज्ञान हे जे मी पाहिलं ना, ज्ञानाची शेवटी आपल्याला व्याख्या करावी लागते. की 13व्या शतकातली उदाहरण घ्या. 13व्या शतकातले जगातले 10 लोकांना एक तुलनेसाठी आपण घेऊ. 13व्या शतकातला इंग्लंडमधला चॉसर, इटलीमधला दांती, असे एक 3-4 लोक परंपरेला घ्या. ज्ञानेश्वर, दांती आणि चॉसरपेक्षा कुठल्या बाबतीत ज्ञानाने कमी आहे मला सांगा? कुठल्या बाबतीत कमी आहे? प्रॉब्लेम कुठे झाले की हे विश्वाची माझे घर असं म्हणणं किंवा हे सगळं एकच आहे आपण, अशी एवढी मोठी कल्पनासुद्धा हे ज्ञानाचं लक्षण आहे की नाही? अहिंसा, परिसराशी प्रेमाने राहणं हे ज्ञानाचं लक्षण आहे की नाही? म्हणजे अमेरिकन लोकांनी आज म्हणजे उद्या आपण तडफडून मरू इतकी ओझोनला भोकं पाडून ठेवायची शक्यता आहे, हे ज्ञानाचं लक्षण आहे का? म्हणजे आपण शेवटी काय, एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं ना तर ती गोष्ट बदलते. तुम्ही जर त्याच दृष्टीने पाहायला गेला तर ती कधी बदलणार नाही. आपण जरा तिकडून पाहायला लागलो तर अत्यंत अडाणी म्हटलं तर आज अमेरिकन माणूस आहे की 60% 70% पोल्युशन हे एकटा अमेरिकन करतो. हे कुठलं ज्ञानाचं लक्षण आहे? म्हणजे शेवटी मागासलेलं असणं हे जास्त ज्ञानाचं लक्षण आहे की नाही? की स्वयंपाकघरात काहीतरी जे असेल ते उचलायचं, ते बाहेर गाय असेल तिला द्यायचं, गाईचं शेण आहे तिच्यानीच आपण खत वापरायचं, त्याच हे जास्त ज्ञानाचं लक्षण आहे का? सेंद्रिय खतं आणायचे आणि तिकडे कुठले तरी मासे, व्हेल मासे मारून टाकायचे आणि त्याचं ते काय असतं आतलं ब्लॅडर त्याचं खत करायचं की ज्याच्यातून 25 पट काहीतरी तयार होतं. किंवा ते काय ऑरेंज व्हिएटनाममध्ये वापरलं ते की ते नुसतं पसरलं की त्यातला एक अणू जवळपास एक 10 स्क्वेअर मीटरमधलं सगळं जळून खाक करतो. काहीतरी ऑरेंज काय नाव आहे असलं काहीतरी रसायन शोधून काढणं. आता हे ज्ञानाचं लक्षण आहे का? शेवटी आपल्याला ज्ञानाचं लक्षण करावं लागेल की ज्ञानाचं लक्षण हे की पहिल्यांदा तुम्ही एक इतरांचं, परिसराचं, आपलं आणि एकूण पशुपक्षी या सगळ्यांचं किती भलं करता. आज ज्ञानी म्हणवणारे लोक कोणाचं भलं करतायत? निदान असा विचार तरी त्यांच्यात आहे का की जो आपल्याकडे 13व्या शतकात मांडला गेला की हे सगळे शेवटी एकाच परमेश्वराची रूप आहेत. म्हणजे अगदी महम्मद पैगंबरांनी सुद्धा म्हटलेलं की ही सगळी एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. हा सुद्धा शोध कुठे पश्चिमेत लागलेला नाही. आणि लोकांना जाळून टाकणं की 1825 साली त्याच्या गावात कोणीतरी चेटकी म्हणून जाळून टाकल्याची लक्षणं आहेत. म्हणजे 19व्या शतकापर्यंत मागासलेले असे लोक होते, पण अचानक हे सुधारले कशामुळे? इकडून गावोगावून आपले शेतकरी बिचारे लंगोटी लावून, म्हणजे त्या काळातले जे शेतसारा जमा करणारे इंग्रज अधिकारी होते त्यांची जर मेमॉईर्स आपण पाहिले तर लक्षात येतं की ते बिचारे म्हणायचे की आपण इतका या इंडियन लोकांच्यावर अत्याचार करतोय की परमेश्वर आपल्याला क्षमा करणार नाही. की घरात काही नसताना त्याच्याकडून सगळं ओरबाडून तुम्ही इंग्लंडमध्ये पाठवलं. सगळी बँक ऑफ इंग्लंड अजून एक 40,000 वर्ष बँक ऑफ इंग्लंड बुडणार नाही इतकं सोनं जमा करून ठेवलं आणि हे देश खराब केले. आता हा अधिकार आहे का की मी आज हिंदुस्थानकडे ॲटम बॉम्ब आहे तर मी कुठल्या तरी एका देशावर हल्ला करून तिथलं ते सगळं बळकावून आणणं, हा अधिकार मला आहे का? नाही.
कशामुळे नाही, तर हे मी ठरवलेलं आहे स्वतः की हे बरोबर नाही, आपण आपल्याच देशाला विरोध करू की हे बरोबर नाही, अशा पद्धतीने लुटणं बरोबर नाही. पण इंग्लंडमधल्या कोणी असं म्हटलं होतं का त्यावेळी की हे चुकीचं आहे? वर्ड्सवर्थ या काय त्यावेळी आपली ही BBC रेल्वे होती त्याचे शेअर घेत होता वर्ड्सवर्थ, त्याची बहीण आणि डोरोथी वर्ड्सवर्थ आणि विल्यम वर्ड्सवर्थ हे BBC कंपनीचे शेअर घेत होते. आणि BBC कंपनी म्हणजे आमच्याकडून तिकडून सागाची झाडं तोडत तोडत त्यांनी ते आता स्लीपर जे केलेले आहेत ते सगळं रान नाहीसं करणारे हे BBCIचे इंजिनियर होते. आता वर्ड्सवर्थला जो नेचरवर तिकडे कविता लिहायचा त्याला हे कधी कळलं नाही की हे नेचर हिंदुस्थानात नाही का. म्हणजे शेवटी आपण जरा वेगळ्या दृष्टीने या विशेषतः काय म्हणायचं इंटरकल्चरल जेव्हा आपण बोलतो त्यावेळी आपल्याला त्या संस्कृतीकडे सुद्धा तिकडून पाहता आलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे ऑब्झर्वर राहिले नाहीत, कारण लोक आपापल्या काळजीत टिळकांना काहीतरी स्वराज्य मिळवण्यासाठी तुरुंगात जावं लागायचं, त्यांना कुठे वेळ होता या गोष्टी करायला, किंवा गोखल्यांना काहीतरी भाषणं करायची तयारी, डिक्शनऱ्या पाहून पाहून भाषणं तयार करायची, याच्यात हे सगळे लोक आपले अडकले आणि यांना कधीही त्यामुळे इंग्रजी शिकणं असे फालतू उद्योग आपल्या लोकांच्या मागे फार लागले की इंग्रजी व्याकरण शिकत राहायचं, त्याच्यात 10 वर्ष गेले मग काहीच करता येत नाही दुसरं. हे असे मागे लागल्यामुळे आपल्या हे खऱ्या गोष्टी आपण काही केल्या नाही. म्हणजे तलाव होते ते बुडाले किंवा रानं तुटली, पशुपक्ष्यांचा नाश झाला, हे इंग्रज काळातली लक्षणं आहेत. म्हणून फार इतिहास जसा म्हणतो तसं किंवा वर्तमानपत्र जशी म्हणतात तसं अजिबात ऐकू नका. आपापल्या पद्धतीनेच या गोष्टीकडे पाहायला शिक.